तर मित्रांनो, हा आहे आमच्या इथला कात्रजचा चौक. ह्या चौकात भरपूर काम चाललं आहे, त्यामुळे इथे भरपूर ट्रॅफिक होतं. त्यामुळे आम्ही अवॉइड करायला जातो, पण काय करू शकत नाही. इथूनच सरळ हायवे लागतो, इथूनच चिंचवडला जावं लागतं. गावात जाणं तर ते तर खूपच भयंकर आहे, कारण की तिथनं तर अजून ट्रॅफिक लागतं. त्यामुळे कात्रज चौकातनं पुढचाच जायचा विषय असतो. चालला आता तर वाजलेत बरोबर 7:45 आणि 8ला पोचायचं आपल्याला चिंचवडला. हायवेने लवकरात लवकर आपण जाऊयात. चलो. तर मित्रांनो, तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आता आपण चालू आहे चिंचवडला आपला आहे एक पूजा, नवग्रहांची शांत आहे, ते करण्याकरता चाललं आहे. आणि आता सकाळच्या वाजलेत बरोबर 8 वाजलेत. सकाळचं वातावरण एकदम मस्त वातावरण आहे आणि आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात आहे सकाळी. तर जाऊयात उद्योगाच्या ठिकाणी. आणि नवग्रहांची शांती म्हणजे चंद्र राहू ग्रहण योग प्लस गुरु राहू चांडाळ योग, असे अनेक योग एकाच ठिकाणी असल्यामुळे ही शांती आपण करतो आहे. तर जितक्या शांती तितके कलश आपण या ठिकाणी मांडणार आहोत. तर चलो बघूयात काय होतं. ती समोरची दिसते गाडी टिगोर, त्या गाडीत माझा मित्र आहे नितीन म्हणून. आणि अशी झाली भेट, त्याला बघितलं, त्याला फोन केला, म्हटलं अरे तू तर नाहीस ना गाडीमध्ये. तर मग दिसलाच तुम्हाला. तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी पूर्वतयारी करतोय शांतीची. ह्या ठिकाणी 2-3 शांत आहेत, तर त्याची तयारी, नवग्रहांची पूजा अलीकडं, पलीकडे पुण्यावाचन, मधोमध मुख्य देवता. तर एका रूममध्येही हे 10x10ची रूम आहे आणि ह्या रूममध्येही पूर्ण तयारी करतो अशी. आणि समोर ह्या मुख्य देवता. तर ही ग्रहांची शांती जन्म होत असताना, जन्म झाल्यानंतर जे काही ग्रहमान असतं, तिथी वार योग नक्षत्र करण 5 गोष्टी म्हणजे पंचांग. तर ते जर अशुभ असेल तर त्यानुसार काही ना काहीतरी दोष उद्भवतो, म्हणून आपण ही ग्रहांची शांती करतोय. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहिली ती नवग्रह शांत. सध्या उद्योग जरा कमी वेळाचे होत आहेत, म्हणजे उद्योग जास्त वेळ चालतो पण व्हिडिओ कमी वेळाचे होत आहेत. त्याचं कारण असं आहे की आता कामामध्ये वेळ जास्त जातो आणि मग इतरत्र गोष्टी शूट करण्याकरता वेळ राहत नाही. तर आता ही ग्रहांची शांती करून आपण आता आलो परत कात्रजला. आता घरी जाणार आणि त्यानंतर आपल्याला परत एक पूजा आहे, गाडीची पूजा आहे. नवीन गाडी घेतली आमच्या मित्रानं, त्या गाडीची पूजा करायला आपल्याला जावं लागेल. बाकी आजच्या शांतीचा हा दिवस, शांतीमध्ये हा दिवस पूर्ण गेला. सकाळी मी 9 वाजता 10 वाजता इथं पोचलो